नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या 6 राशींसाठी मार्च डोक्याला ताप देणारा ठरू शकतो हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा मार्च महिना हा 6 राशींसाठी तापदायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. आर्थिक भारामुळे त्यांच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे. मात्र वाईटात चांगली गोष्ट म्हणजे करिअर तसेच व्यक्तिगत आयुष्य संबंधित काही चांगल्या घटनाही घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या 6 राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया. 2 मार्च पासून शुक्र मीन राशीत पूर्वगामी होणार आहे आणि प्रतिगामी होऊन शुक्र 6 राशींच्या लोकांना संपत्ती, प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अडचणी निर्माण करणार असल्याचं सांगितलं जाते. शुक्र धन, विलास, प्रणय आणि आकर्षणाचा कारक आहे. शुक्राच्या उलट्या हालचालीचा आर्थिक परिस्थिती, प्रेम इत्यादींवर नकारात्मक प्रभाव पडतो. तो प्रभाव कोणत्या राशीवर पडणार आहे तर सर्वात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा पूर्वगामी प्रभाव त्रासदायक असू शकतो. मात्र वृषभ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठा लाभही देऊ शकतो. नवीन संधी मिळू शकतात, नोकरीत बढती मिळेल आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या अपेक्षित गुड न्यूज सुद्धा मिळू शकेल. मात्र पुढील राशींना जरासं सावध राहावं लागेल. त्यानंतरची मिथुन रास. मिथुन राशीसाठी प्रतिगामी शुक्राचा जीवनातील अनेक पैलूंवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. प्रेम जीवनात मतभेद होऊ शकतात. पैसे वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. उत्पन्नात घटही होऊ शकते. व्यवसाय मात्र मध्यम राहील. अनावश्यक खर्च टाळला आणि सेव्हिंग केली तर काही फायदा होऊ शकतो. त्यासाठी पैसे पुढे कामी येतील. त्यानंतरची रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी शुक्र पूर्वगामी असल्यामुळे या राशीच्या लोकांचे बजेट थोडे बिघडू शकेल. आजारपणावर पाण्यासारखा खर्च होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी भांडणही होऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगावी, संयम बाळगावा, धीर धरावा. आर्थिक संकट ओढावेल पण सबुरीनं त्यातून मार्गही काढता येऊ शकेल. त्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मकच ठरू शकतो. अपेक्षित काम पूर्ण न झाल्याने चिंतित राहाल. करिअर आणि आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने हा काळ कठीण आहे. घरात अकारण वादविवाद होऊ शकतील. तुम्ही मौन बाळगा, वादातून काढता पाय घ्या. मार्च अखेरीस मालमत्तेतून थोडा लाभ होऊ शकेल. त्यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी नात्यात सावधगिरी बाळगण्याची ही वेळ आहे. लव्ह लाईफ असो की वैवाहिक जीवन, मैत्री असो की कौटुंबिक नातं, त्यात कटुता येऊ शकेल. कामाचा ताण राहील, पैसा वाया जाऊ शकतो. सगळे निर्णय सांभाळून घ्यावे असा सल्ला दिला जातो. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात पैसा अतिशय जपून वापरावा. करिअर आणि आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तब्येतही बिघडू शकते. नोकरीत अडचणी येऊ शकतात. घरात वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे सबुरीने घेतलं नाही तर आर्थिक नुकसानही होऊ शकतं. विचारपूर्वक निर्णय घ्यावा असा सल्ला दिला जातोय. तर वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक या 6 राशींसाठी मार्च डोक्याला ताप देणारा ठरू शकतो. मार्च महिना या राशींसाठी मोठी आर्थिक आव्हाने घेऊन येतो. कमी बजेटमध्ये गोष्टी सांभाळण्याची कसरत आणि खर्चावर ताबा मिळवण्याची जबाबदारी यामुळे मानसिक तणावही वाढू शकतो. त्यासाठी बजेटनुसार खर्च करा. मोठ्या आर्थिक निर्णयापूर्वी विचार करा. मानसिक स्थिरता ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा असा सल्ला ज्योतिष तज्ञ देतात. जरी या महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक तणाव असेल तर योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास मार्चच्या शेवटी काहीसा दिलासा मिळू शकेल. त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं. या 6 राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या 6 राशींसाठी मार्च डोक्याला ताप देणारा ठरू शकतो याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.